बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 27. पंडितरावांच्या अनोख्या स्पर्शानं सोन्या अंतर्बाह्य मोहरून गेला होता. तो स्पर्श त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येत नव्हता. ध्यानीमनी स्वप्नी पुन्हा पुन्हा त्याला त्या वत्सल स्पर्शाचा आभास होत होता. तो रोमांचून उठत होता. स्वप्नसुद्धा त्याला पंडितरावांच्या कुशीत झोपलेलंच पडलं. स्वप्नात त्याला आपल्या अंगावर प्राजक्ताचा सडास पडतो की काय असं वाटून गेलं. या स्पर्शासाठी, मिळणाऱ्या मायेसाठी रिमांड होममध्ये कायम राहण्याची सुद्धा त्याची तयारी होती. पण नियमानुसार त्याला तसं ठेवून घेता येत नव्हतं. 2 दिवसांपूर्वी पंडितराव म्हणाले होते, सोन्या, तुझ्या स्वातंत्र्याचा दिवस हाताच्या अंतरावर आलाय. म्हणजे तुला आता घरी जायला मिळणार. मला इथंच राहायचं असेल तर? नाही, इथं राहता येणार नाही तुला आता. तुझे रिपोर्ट चांगले आहेत. तुझ्या वागण्याबद्दल रिमांड होममधल्या सगळ्यांनी चांगलं लिहिलं आहे. त्यामुळे तुला मुक्त करण्याची केव्हाही ऑर्डर येईल. सकाळी सकाळी सोन्या विचार करत आपल्याच कोशात मिटून बसला होता. प्रार्थनेची घंटा सुद्धा त्याला ऐकू आली नव्हती. हा असा का बसलाय? अभिला काही समजणार. पण प्रार्थनेसाठी त्याला उठवायला तर हवं होतं. म्हणून अभिजितने त्याच्या पाठीवर आपला हात ठेवला. सोन्याने दचकून वर पाहिलं. सकाळच्या सूर्यासारखा अभि प्रसन्न हसत उभा होता. सोन्याची मरगळ कुठल्या कुठे पळून गेली, पण तरी त्याला उठावंसं काही वाटत नव्हतं. काय झालं? अभिने आपल्या हाताचा पंजा नाचवून विचारलं. काही नाही. पुन्हा हाताचा पंजा नाचवून जमिनीकडे बोट दाखवून त्यानं विचारलं, मग असं काय बसलायस? घंटा झाली, चल प्रार्थनेला. दोन्ही हात जोडून प्रार्थना मंदिराकडे हात करून तो म्हणताच चल म्हणून सोन्या उठला. प्रार्थनेतही त्याचं मन रमत नव्हतं. रिमांड होम सोडून घरी जायचं ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. कशासाठी, कुणासाठी गावी जायचं? कोण आहे आपल्या माईचं तिथं? एक पवनदादा सोडला तर आहेच कोण आपलं? या 4-5 महिन्यात आई 2-3 वेळा येऊन गेली, पण बाबा एकदाच आले होते पवनदादा बरोबर. आले होते कसले? पवनदादानेच त्यांना पुढे घालून आणलं असेल. अगदी तिराहितासारखी घेऊन जुजबी बोलून जाणाऱ्या माणसाला काय बाप म्हणायचं? छे, असा विचार करायचा नाही. पंडितरावांनी काय सांगितलंय की वडील चांगले वागले नसले तरी आपण चांगले वागून त्यांना चांगले वागायला भाग पाडायचं. आपण चांगलं वागल्यावर हे किती दिवस रागवतील? एक दिवस आपण होऊन मेनासारखे विसरून जातील. होय, आपण आता तसंच वागायचं. पंडितरावांची शिकवणी वाया नाही जाऊ द्यायची. सोन्या, लक्ष कुठे आहे? प्रार्थना संपली, चला. जड पावलाने सोन्या आत जाऊ लागला. ना घर का ना घाट का अशी त्याची परिस्थिती झाली होती. घर आपलं वाटत नव्हतं आणि रिमांड होम ठेवून घेत नव्हतं. पंडितरावांचा गळा सोडवत नव्हता आणि बापाचा लळा लागत नव्हता. काय करावं आता? वरांड्याच्या पायरीवर पाय सोडून सोन्या समोरच्या झाडाकडे पाहत बसला. बिचारं झाड, आपल्यासारखंच त्याचं जीवन. मातीनं दूर सारलं म्हणून वाढायचं, आकाश कवेत घेईल म्हणून भराभर मोठं व्हायचं. पण ना मातीला काळजी ना आकाशाला चिंता. कोण करत असेल त्याला माया? कुणी याला जीव लावला असेल? कशासाठी हा भराभर वाढत असेल? मुलांना खेळायला हक्काची जागा मिळावी म्हणून? लोकांना सावली मिळावी म्हणून? की पक्ष्यांना घरटी बांधायची सोय व्हावी म्हणून? दुसऱ्यासाठीच काय यांचं जीवन? तरी सुद्धा दिमाखात हे डोलतं कसं? भर पावसात नाचतं कसं? उन्हाच्या झळा झेलत झेलत गातं कसं? कुणी शिकवलं याला? मातीनं?
आकाशानं, सूर्यानं, वाऱ्यानं की चमचमत्या ताऱ्यानं? छे, नाही. यापैकी कोणीच पाहिलं नाही याच्याकडे. मग कोणी शिकवलं? माळ्यानं तर शिकवलं नसेल. होय, माळ्यानंच त्याला रुजवलं, वाढवलं, जोपासलं, कुरवाळलं. म्हणजे माळीच त्याचा करता करविता. मग आपला कोण? आपला माळी कोण? पंडितराव, पवनदादा. होय, हेच आपले माळी. मग झाडाला जमलं ते आपल्याला का जमू नये? झाड तर मुकं, अभिजित सारखं, तरी ते हसतं, डोलतं, दुसऱ्यांना आनंद देतं. मग आपल्यालाही तसंच करायला हवं. झाड होऊन जगायला हवं. होय, झाडच. अरे सोन्या, तुझ्या खोलीवर शोधून आलो आता तुला. हातात वर्तमानपत्र धरले पंडितराव त्याच्याजवळ येऊन म्हणाले, हे बघ, बातमी आली आहे तुझ्या पवनदादाची. सोन्या दचकला. पवनदादाची बातमी? म्हणजे काय झालं त्याला? कुणाला साप चावतो, नदीवर मोटर बसताना कुणाला शॉक बसतो, कुणाच्या अंगावर विहिरीची दरड कोसळते, कुणाला बैल लोळवतो तर कोण झाडावरून पडतो. अशा घटना गावात नेहमी घडतात आणि त्या पेपरमधून येतात हे माहिती असल्यामुळे तो घाबरला. काय झालं पवनदादाला? घाबरतोस काय असा? काही झालं नाही त्याला. मग बातमी? बातमी चांगली आहे. गावाकडची बातमी चांगली असू शकते हे त्याला माहीतच नव्हतं. चांगली? होय, चांगली. हे बघ, तुझा पवनदादा आणि त्याच्या मित्रांनी मिळून गावातला दारूचा धंदा बंद पाडला. आ? सोन्याचा आ वासला. होय, गावकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे गावातल्या स्त्रियांनी मिळून त्याचा सत्कार केला. कसं शक्य आहे हे? आमच्या गावातला दारूवाला म्हणजे गुंडा माणूस, त्याच्या जबड्यात हात कोणी घातला? गावातल्या सगळ्या स्त्रियांनी मिळून. म्हणजे? म्हणजे हे बघ, गावातल्या स्त्रियांनी पुढाकार घेतला आणि किमान 50 स्त्रियांचा लेखी पाठिंबा आला तर कायद्याने गावात दारूबंदी करता येते, दारूचे दुकान बंद करता येते. होय? होय, आणि तुझ्या पवनदादाने नेमके हेच केले. बरे झाले. आता नागेशच्या वडिलांची दारू तरी सुटेल. बिचारा नागेश, पोटभर भाकरीसुद्धा मिळत नव्हती त्याला. त्याच्या आईने मिळवलेला पैसासुद्धा त्याचे वडील दारूसाठी खर्चायचे. पैसे दिले नाही तर त्याच्या आईला ते मारायचे सुद्धा. काका, बोल, काय म्हणतोस? लोक दारू का पितात हो? दारू चांगली असते? छे, दारू चांगली तर नसतेच, शिवाय माणसाला आयुष्यातून उठवते. तरी लोक दारू पितात? हां, पितात. आपल्याच पायावर दगड मारून घेतात. काका, दारू वाईट असताना सरकार परवानगी का देते? म्हणजे म्हणजे सरकार मान्य दारूचे दुकान या बोर्डाची दुकाने दिसतात. मग सरकार त्यांना मान्यता कशी देते? तू लहान आहेस बेटा, नाही समजायचं तुला हे सगळं. पण तू एक लक्षात ठेव, दारू ही वाईटच असते. ती पिणाऱ्याची तर वासलात लावतेच, पण माणसालाही माणसातून तोडते. जबाबदारी, नाती-गोती सगळं काही विसरायला लावते. सोन्याच्या डोळ्यासमोरच नागेशचं घर उभं राहिलं. नागेशचे वडील कष्टाळू आहेत, रोज कामं करतात, मुलांना मायासुद्धा करतात. पण दारू प्यायले की संपलेच. मग तिथं मुलं नाहीत, पत्नी नाही, आई नाही की वडील नाहीत. स्वतःच्या रोजगारीचा पैसा तर ते दारूत बुडवतातच, पण बायकोच्या कष्टाचा पैसाही दारूसाठी उडवून टाकतात. नागेशची आई बिचारी रागावते, भांडते, शिव्या देते. नवऱ्याला जास्तच झाली तर मारते सुद्धा. पण तिची शक्ती अपुरी पडते
आणि शेवटी नवऱ्याचा मार खाऊन रडत बसले. एकदा तर दारू पिऊन झोकांड्या घेत घरी परतत असताना स्कूटरला आडवे आले आणि पडले. स्कूटरचे चाक त्यांच्या पायावर जाऊन स्कूटरवरच्या राजू दादालाही खाली पडले. राजू दादाला जास्त लागले नाही, पण नागेशच्या वडिलांचा पाय मोडला. लोकांनी त्यांना उचलून घरी आणलं आणि पाय मोडलेल्या नवऱ्याला पाहताच नागेशच्या आईने अकांड तांडव सुरू केले. आलेल्या लोकांना ती म्हणाली, जा, त्याला नेऊन कुठेतरी हिरीत ढकलून द्या. मी नाही घेणार आता त्याला घरात. माझ्या घामाचा पैसा काही उतू आला नाही त्याच्या मड्यावर खर्चायला. मुत्तू पिताना लाज वाटली नाही काय भडव्याला. आता या कच्च्या बच्च्यानं पोसू काय आईच खाऊला गिळायला घालू. तिचा अवतार पाहून लोक चाट पडली, पण तिचंही काही खोटं नव्हतंच. घरात मदत करायची राहिलीच बाजूला. उलट फुकट पोसायला तिच्याजवळ तरी वेळ कुठं होता. लोकांनी बरं समजावलं, किती झालं तरी नवरा आहे तो तुझा, कुंकवाचा धनी असं बोलू नये. पण कुंकवाचा धनी, ती उसळून म्हणाली, काय उपयोग या धन्याचा? 4 पोरं काढली की झालं का कुंकवाचं काम? असल्या धन्याला पोसण्यापरीस कपाळाचं कुक्कूच पुसून टाकीन मी. काय बोलतीस? जिभेला जरा तरी हाड. काय बाई आहे का हैवान? तिच्या जीवावर डोरलं मिरवतीस, मग येळ प्रसंगी बघाय नको काय तिला? दारू पिला म्हणून काय झालं? दारू काय ह्यो एकटाच पितोय काय? लोक जीभ वळेल तशी बोलू लागली आणि शेवटी गळ्यातले मंगळसूत्र तटकन तोडून लोकांच्या अंगावर भिरकावून ती ओरडली, घ्या ते डोरला, घ्या आणि बांधा जावा बायकोच्या गळ्यात. लई वाटत असेल तर घेऊन जावा त्याला घरला, नाहीतर रेल्वे खाली ढकलून द्या जावा. धाडकन दार लावून ती आत गेली. हिच्या तोंडाला लागून काही उपयोग नाही आता, म्हणून लोकांनी त्याला सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं. 15 दिवस ते दवाखान्यात होते, तर एकदाही नागेशची आई त्यांना पाहायला गेली नव्हती. मात्र ती रोज रडायची, पोरांना पोटाशी धरून बसायची. शेवटी बरे होऊन ते घरी आले. थोडे दिवस दारू न पिता चांगले वागू लागले आणि पाय नीट झाल्यावर कामावर जाऊ लागले. ते येताना पिऊनच येऊ लागले. सोन्याला वाटले बरे झाले, दारूच मिळेनाशी झाली तर मग कुठून पितील ते. उठ उठ आता, चला, नाश्ता व्हायचा आहे ना अजून. पंडितरावांच्या बोलण्याने सोन्या दचकून रिमांड होममध्ये परत आला. पेपर घेऊन पंडितराव ऑफिसमध्ये गेले. सोन्याही आत गेला, विचारांना सोबत घेऊन. त्याला समजत नव्हते की नाग्याचे वडील दारू पितात म्हणून त्याच्या आईला मारतात, पण आपले वडील तर दारूही पित नाहीत, मग ते आईला का मारतात? आपल्या आईला तर त्याने नुसतं मारलंच नाही तर ठार मारलं. कशासाठी कशासाठी ठार मारला असा बरं? दारूच नव्हे, हे हे कसलं व्यसन म्हणायचं? आपल्या बायका पोरांना मारणं हेही एक व्यसनच ना? होय, व्यसनच. कारण जेव्हा ते मारतात तेव्हा अतिशय वेगळे दिसतात. एखाद्या दारुड्या माणसाप्रमाणेच बेभान होतात. शुद्धच नसते तेव्हा त्यांना. त्याच बेशुद्ध अवस्थेत तर त्याने आपल्या आईला मारलं नसेल. होय, खरंच दुसऱ्यांना मारणं हे त्यांचं व्यसनच आहे. कोणी नाही सापडलं तर ते गोठ्यातल्या जनावरांना मारतात. बापरे, मग या व्यसनावर उपाय? पंडितरावांनाच विचारावा होता की या व्यसनावर ही बंदी घालता येते का म्हणून. मनाशी निश्चय होताच सोन्या आनंदला. पंडितरावांनी त्याला उपायही सुचवला. ते म्हणाले, या व्यसनावर उपाय म्हणजे व्यसनी माणसाला समजावून घ्यायचं, त्याला प्रेम द्यायचं, त्याच्या रागवण्याचा मारण्याचा राग न मानता पुन्हा पुन्हा त्याच्याशी बोलायचं. मारलात तरी तुम्ही आम्हाला आवडतात, तुम्ही आम्हाला हवे आहात,
हे त्यांना पटवून द्यायचं. त्यांच्या कामात मदत करून त्यांचं मन जिंकायचं. हे व्यसन सरकारी कायद्यानं बंद करता येत नसून घरच्या मायेनंच थांबवता येतं. हे व्यसन सरकारी कायद्यानं बंद करता येत नसून घरच्या मायेनंच ते थांबवता येतं. आणि मग सोन्यानं ठरवलं की घरात गेल्यावर आपण असंच वागायचं. बाबांचं व्यसन नष्ट करून टाकायचं. मनाशी निश्चय केल्यावर सोन्याला अतिशय आनंद झाला. म्हणजे आपले बाबा वाईट नाहीत, तर लागलेल्या मारण्याच्या व्यसनामुळे ते असे वागतात. पण हे व्यसन तरी त्यांना का लागलं असेल? म्हणतात परिस्थितीमुळे माणूस व्यसनी होतो. मग आपल्या बाबांच्या वाट्याला कसली परिस्थिती आली असेल? सोन्याच्या इवल्या मनात गोंधळ झाला आणि ऐकीव गोष्टींनी त्याच्या भोवती फेर धरला. त्याला ऐकून माहीत होतं की त्याचे आजोबा खूपच रागीट होते म्हणून. मनाविरुद्ध काही झालेलं त्यांना खपतच नव्हतं म्हणून आपल्या मोठ्या झालेल्या लग्न झालेल्या मुलांनाही ते मारायचे म्हणे, अगदी अगदी सुनांच्या समोर. आपल्या आईचं लग्न झाल्यानंतरही त्यांनी बाबांना मारलं होतं म्हणे, पण तोंडातून ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. बाबांना खूप राग यायचा. बाबा त्यांच्याशी बोलायचेही नाहीत. त्यांना आपल्या वडिलांचा एवढा राग येत होता की शेवटी मृत्यूशय्येवर असल्या वडिलांशीही ते बोलले नव्हते म्हणे. मनात वगैरे ठेवू नको, बोल त्यांच्याशी. या जन्मातच वैर संपून जाऊ दे. कशाला मनात ठेवतोस? किती झालं तरी तुझा बाप आहे तो. अनेकांनी अनेक परीनं बाबांना समजावलं होतं म्हणे, पण बाबांनीही आपला हेका सोडला नाही. आणि कुऱ्हाडीच्या जखमीनं धनुर्वाताचे निमित्त होऊन मृत्यूशी झगडणाऱ्या त्यांच्या वडिलांनी पोराशी न बोलताच शेवटचा श्वास सोडला. म्हणजे उमेदीच्या वयात कुचंबलेल्या आपल्या वडिलांनी तोच राग तर माझ्यावर काढला नसेल. सोन्या दचकला. म्हणजे मीही मोठा झाल्यावर असाच वागणार का? माझ्या बापाचा राग माझ्या पोरावर काढणार की काय? छे छे, हे असं व्हायला नको. आपण असं करायचं नाही. पंडितरावांनी आपल्याला जे शिकवलंय ते वाया जाऊ द्यायचं नाही. खरंच या रिमांड होममध्ये आपण आलो हे एका परीनं बरंच झालं. रिमांड होमनं आपल्याला बरंच शिकवलं. आता आपण या शिक्षणाचा उपयोग आपल्या आयुष्यात करून घ्यायचा. आता गावी गेल्यावर आधी वडिलांना माया लावायची. सावत्र का असेना आपली आई आहे, तिला खऱ्या आईप्रमाणे वागवायचं. आणि सुन्या, तो तर माझा लाडका भाऊच आहे ना. आपल्यासारखं त्याला भरकटू द्यायचं नाही. भरकटण्या अगोदरच त्याला प्रेमाच्या दोरीने बांधून टाकायचं. पवन दादाच्या पावलावर पाऊल ठेवून चालताना गावात पुन्हा नवे सोन्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यायची. कारण सगळ्यांनाच पंडितराव भेटणार नाहीत की सगळ्यांनाच वाटेला गायत्री काकू यायची नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.